श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आपण 1 किलोचं चॉकलेट चोको चिप्स केक बनवतो आहे. तर त्यासाठी मी 200 ग्रॅम अर्धा किलोला लागतं तसं 400 ग्रॅम मी चॉकलेट प्रीमिक्स घेऊन केक बेक केला आहे आणि 400 ग्रॅमच मी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. 1 किलोसाठी बीट करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर केक झाला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पुन्हा पूर्ण बघा. मी यासाठी चॉकलेट कंपाऊंड 30 सेकंदासाठी मी मायक्रोवेव्हमध्ये मेल्ट करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही डबल बॉईल मेथडने सुद्धा चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता. तर हे मी एका पायपिंग बॅगमध्ये पोर करते. आपण याचे चोको चिप्स बनवणार आहोत. यासाठी मी हे पद्धत तुम्हाला सांगते. अगदी सोप्या पद्धतीने आपण चोको चिप्स बनवतो घरी. असे बाहेर बाजारात हे खूप महाग मिळतात. सो डार्क कंपाऊंड मी मेल्ट करून या प्रकारे पायपिंग बॅगला बारीक होल पाडून घेतले आणि या प्रकारे असे छोटे छोटे डॉट्स आपण देऊन घ्यायचे प्लास्टिक शीट्सवर. तुमच्याकडे काय प्लास्टिकचं एखादं कडक पिशवी असेल काही असेल तर त्यावरही तुम्ही करू शकता. माझ्याकडे हे अवेलेबल होतं म्हणून मी यावर हे चोको चिप्स असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. दोन कागद मी बरोबर तसे करून घेतलेत आणि हे फ्रीजमध्ये ठेवले होते 10 मिनिटांसाठी. तर आपले कडक चोको चिप्स मस्त अगदी बाजारासारखे तयार झालेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेत. तेव्हा एवढ्या चॉकलेट्सपासून आपले एवढे चोको चिप्स तयार झालेले आहेत. 70 ते 80 ग्रॅम चॉकलेट घेतलं होतं हे. तुम्ही वजनाने बघा. आपण आता केकला आयसिंग करून घेतोय. मी 3 लेयर केलेले आहेत. थोडासा हायटेड केक करायचा होता हा. त्यामुळे मी हे 6 इंचाच्या टीनमध्येच मी केक बेक केलेला होता. त्यामुळे जाड असे 3 लेयर तयार झालेत आणि छान आयसिंग करून घेते मी केकला. आयसिंग करताना अगोदर आपण साईडने सुद्धा क्रीम लावून बेस पक्के करून घ्यायचे म्हणजे ते सरकत नाही. तुम्ही यामध्ये सुद्धा चोको चिप्स ॲड करू शकता मध्ये फिलिंगला. खूप छान असे मध्ये क्रंची लागतात. आता आपल्या केकचं आयसिंग बघू शकता किती छान हायटेड केक झाला आहे. या प्रकारे मी आता चॉकलेट कलर मी क्रीममध्ये मिक्स करून या प्रकारे फायनल फिनिशिंगसाठी मी क्रीम लावून घेत आहे. पहिले क्रम कोटिंग करून घेतलं. क्रम कोटिंग केल्यामुळे आपल्या फिनिशिंगमध्ये त्याचे क्रम्बल्स येत नाहीत. आता या कस्टमरने ज्या प्रकारे मला फोटो पाठवलेला होता त्यामध्ये याचा कलर खूप डार्क होता, पण मी कलर कमी वापरला. क्रीममध्ये कितीही कलर वापरला तरी त्याचा डार्क कलर होत नाही. त्यामुळे मी दुसऱ्या पद्धतीने याला थोडासा डार्क शेड देते. या पहा, तुम्ही पॅलेट नाईफवर थोडासा कलर घेतला की तो असा सगळीकडे थोडा थोडा लावून घ्यायचा म्हणजे त्याला वरून थोडासा डार्क कलर येतो. तुम्ही बघू शकता. आणि याने छान शेडिंगसुद्धा येते. त्यामुळे आपला केक खूप सुंदर दिसतो. स्क्रॅपरने फिनिशिंग करून पुन्हा प्लेन स्क्रॅपरने प्लेन करून घेत आहे. या प्रकारे आपला पूर्ण केक फिनिश करून झाला आहे. सगळा फिनिशिंग झाली आहे छान. आता चोको चिप्स आपण साईडने लावून घेणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने हा केक तयार होतो आणि जास्त वेळही लागत नाही. घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने चोको चिप्स करू शकता. डार्क कंपाऊंडचे होतात, मिल्क कंपाऊंडचेही होतात आणि व्हाईट कंपाऊंडचे सुद्धा याच पद्धतीने तुम्ही चोको चिप्स करू शकता. या प्रकारे मी सर्व साईडने चोको चिप्स लावून घेतलेले आहेत. यामुळे आपला केक आणखी रिच वाटतो, सुंदर वाटतो. या प्रकारे माझा व्हिडिओ नक्की पूर्ण बघत जा आणि मला लाईक करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झाला आहे केक आणि सारिकास किचन चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रकारे आपला पूर्ण चोको चिप्स साईडने लावून झालेले आहेत. किती सुंदर दिसतोय असाच. या प्रकारे मी हाताने थोडेसे ते दाबून घेतलेत. आता
N1 नोझलने मी यामध्ये रोजेट्स काढून घेतलेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. कस्टमरने पाठवलेला फोटोही असाच होता. आपला केक पूर्णपणे रेडी आहे. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री राधे राधे. हे पहा, हॅपी बर्थडेचा टॅग लावल्यावर आणखी छान दिसतोय. तर कसा वाटलाय माझा चॉको चिप्सचा चॉकलेट केक मला नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते. पुन्हा एकदा माझ्या चॅनलला सांगते की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा माझ्या व्हिडिओला. श्री राधे राधे.